अभिनंदन प्रस्ताव एकमताने संमत करण्यात आला आहे। आता बोलणारच तुम्ही, करा नाही ते करू नका। आता तोंड ठीक आहे, चला पुढे जाऊया। आणि मानवंदनेमध्ये झालं नव्हे, अजूनपर्यंत गप्प होतो। मी पुढील प्रमाणे अभिनंदन पर प्रस्ताव मांडतो। माननीय न्यायमूर्ती श्री भूषण रामकृष्ण गवई यांची भारताच्या माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी निवड झाल्याबद्दल हे सभागृह त्यांचे अभिनंदन करीत आहे। देशाचे 52वे सरन्यायाधीश म्हणून श्री भूषण रामकृष्ण गवई यांची झालेली नियुक्ती ही महाराष्ट्राला अभिनंदनास्पद बाब आहे। न्यायमूर्ती श्री भूषण गवई हे विदर्भातील अमरावतीचे सुपुत्र आहेत। अमरावतीमध्ये प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर ते शिक्षणासाठी मुंबईला आले। त्यांनी वाणिज्य शाखेतून पदवी प्राप्त केल्यानंतर कायद्याची पदवी प्राप्त केली। महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती कैलासवासी रामकृष्ण गवई यांचे ते सुपुत्र आहेत। त्यामुळे न्यायमूर्ती श्री गवई यांना लहानपणापासूनच सामाजिक आणि राजकीय कार्याची पार्श्वभूमी आहे। कायम वंचित समाजाच्या हिताचा विचार करणारे दिवंगत नेते श्री दादासाहेब गवई यांच्याकडून त्यांना सामाजिक जबाबदारीचा वारसा प्राप्त झाला आहे। न्यायमूर्ती श्री भूषण गवई यांनी 1985 मध्ये वकिली सुरू केली। बॅरिस्टर राजा भोसले हे त्यांचे पहिले गुरु होते। त्यांची वकिलीची कारकीर्द मुख्यत्वे नागपूर आणि मुंबई शहरात घडली। कायद्याचे सखोल ज्ञान, सर्वांना सोबत घेऊन जाण्याचे कौशल्य, वंशपरंपरेने मिळालेले नेतृत्व गुण आणि वंचित उपेक्षितांबद्दलचा कळवळा, त्यामुळे त्यांना मोठी लोकप्रियता मिळाली। सन 2005 मध्ये त्यांची मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली। मुंबई, नागपूर, छत्रपती संभाजीनगरसह पणजी न्यायालयातही त्यांनी काम केले आहे। सन 2019 मध्ये सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून त्यांची नियुक्ती झाली। दिनांक 14 मे 2025 रोजी त्यांची देशाच्या सरन्यायाधीश पदाची शपथ घेतली। महाराष्ट्राची पताका न्यायव्यवस्थेत सर्वोच्च स्थानी फडकवणारे न्यायमूर्ती हिरालाल कैन्या, न्यायाधीश यशवंत चंद्रचूड, न्यायाधीश PN भगवती, न्यायाधीश SH कपाडिया, न्यायाधीश शरद बोबडे, न्यायाधीश उदय ललित, न्यायाधीश धनंजय चंद्रचूड आदी थोरांच्या पंक्तीत न्यायमूर्ती गवई यांचे नाव आता जोडले गेले आहे। ही बाब महाराष्ट्रासाठी आनंदाची व अभिमानाची आहे। वकिली किंवा न्यायालयाचे क्षेत्र करिअर म्हणून निवडून पाहणाऱ्या अनेक तरुणींसाठी न्यायमूर्ती गवई यांच्या नियुक्तीने प्रेरणा मिळेल। न्यायमूर्ती श्री भूषण गवई यांनी यापूर्वी त्यांच्या न्यायाधीश पदाच्या कारकिर्दीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय दिले आहेत। जम्मू आणि काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणाऱ्या कलम 370च्या तरतुदी रद्द करण्याचा केंद्र शासनाचा निर्णयाला मान्यता देणाऱ्या निवडीचा निर्णय, राजकीय निधीसाठी निवडणूक रोखे योजना रद्द करण्याबाबतचा निर्णय, नोटबंदीच्या निर्णयाला मान्यता देण्याचा निर्णय, राज्यांना अनुसूचित जातींमध्ये उपवर्गीकरण करण्याचा घटनात्मक अधिकार आहे याबाबतचा निर्णय यासारखे अनेक निर्णय न्यायमूर्ती गवई यांनी दिले आहेत। महाराष्ट्राचे एक सुपुत्र, एक मराठी माणूस, एक कायदेतज्ञ देशाच्या सरन्यायाधीश पदी विराजमान होणे ही आपणा सर्वांना अभिनंदनास्पद बाब आहे। मी सभागृहाच्या वतीने सरन्यायाधीश श्री भूषण रामकृष्ण गवई यांचे अभिनंदन करतो। अभिनंदन प्रस्ताव एकमताने संमत करण्यात आला आहे। कागदपत्रे सभागृहात मोदे
अभिनंदनाचा प्रस्ताव एकमतानं व्हायलाच पाहिजे, झाला, आपण मांडला, तर आपला अधिकार आहे. पण थोडी मनातली वेदना फक्त सांगतो, ही जी कार्यक्रम पत्रिका आहे त्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये विधान परिषदेचा विरोधी पक्ष नेता आहे पण विधानसभेचा नाही. मानवंदनेमध्ये बोलत नव्हतो अद्यापपर्यंत, आता बोलणारच, तुम्ही करा नाही ते करू नका, आता तोंड ठीक आहे, सुटलंच चला माझं. पुढे जाऊया. आणि मानवंदनेमध्ये झालं नव्हे, अजूनपर्यंत गप्प होतो, आता काय होणार आहे फार फार तर. कागदपत्रे सभागृहाच्या पटलावर ठेवणे ठीक आहे. माननीय संसदीय कार्यमंत्री. माननीय अध्यक्ष महोदय, भास्करराव मी आपल्या जाधव साहेब, अनुमतीने आता आपण पुढे जाऊया.